संभाजी शेठ, वसंतराव अण्णांचा वाढदिवस आहे. संभाजी शेठ, काय शुभेच्छा त्याला? आज आपल्या सर्वांचे मित्र आणि साई समर्थ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आपले वसंतराव जगताप यांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आमचा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे. त्यामध्ये स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन विजय शेठ गाडगे असतील, तुकाराम आप्पा चव्हाण असतील, रोहिदास शेठ टट्टू असतील, संतोष शेठ गाडगे असतील, आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं अण्णांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लक्ष अशा शुभेच्छा देतो की त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं आणि त्यांनी जे हे रोपटं लावलेलं आहे हे रोपट्याचा वृक्ष थोड्याच दिवसामध्ये ते करतील याची खात्री आपल्या सगळ्यांना आहे. कारण त्यांचा अनुभव आणि त्यांची लोकप्रियता पाहता या संस्थेला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि पुढे भविष्यामध्ये लवकरच आपल्याला हा वृक्ष झालेला दिसेल अशा प्रकारची एक शुभकामना व्यक्त करून अण्णांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो. विजय शेठ, तुम्ही काय सांगाल? खरं तर आज जगताप साहेबांचा वाढदिवस आहे आणि जो हा आखीव रेखीव त्यांनी कार्यालय या ठिकाणी उभं केलेलं आहे. स्वच्छता, टापटीपणा, पारदर्शकता, नीटनेटकेपणा, दूरदृष्टी हे सर्व गुण घेऊन जगताप साहेबांनी मोठमोठ्या संस्था उभ्या केल्या. खरं तर आम्ही सहकारामध्ये त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करत आहोत. जगताप साहेबांचं आता शेठने सांगितलं की वटवृक्षामध्ये रूपांतर होईलच लवकरच, परंतु असे अनेक वटवृक्ष उभी करण्याची ताकद यापूर्वी जगताप साहेबांनी दाखवलेली आहे. त्याच्यामुळं या संस्थेचा वटवृक्ष होणारच आहे अशी खात्री या निमित्ताने बाळगतो आणि त्यांना उत्तम असं आयुरारोग्य आणि त्यांच्या राहिलेल्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशा शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. धन्यवाद. पंचायत समितीचे सदस्य राजू शेठ, वसंत अण्णांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा? त्यांना इथून पुढचा आयुष्य निरोगी लाभो. इथून पुढं जशी इथून माझ्या गावासाठी त्यांचे विकासात योगदान राहिले तसंच इथून पुढं मी कायम राहून त्यांना इथून पुढे आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. उदर साहेब, किती बॉन्ड घेतलेले आहेत साई समर्थ पतसंस्थेने? पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा बेल्ली यांच्या वतीने मान्य अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बँकेने एक योजना आणलेली बॉन्ड खरेदीसाठी, बँकेचं भाग भांडवल वाढवण्यासाठी बँकेने बँकेच्या वतीने 500-650 कोटीचे बॉन्ड विक्री करण्याचे बँकेने ठरवलेलं. अजितदादांच्या जयंतीनिमित्त त्याचं इनॉग्रेशन झालं, उद्घाटन झालेलं आहे. तर त्या दृष्टीने साई समर्थ पतसंस्था यांनी बेल्ले शाखा यांच्या वतीने 40 लाखाचे बॉन्ड खरेदी करण्यात आले आहे बेल्ले शाखेमार्फत. तर त्यांचं मनपूर्वक आभार. माननीय श्री वसंत साहेब जगताप, चेअरमन श्री साई समर्थ पतसंस्था यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पतसंस्थेने 40 लाखाचे बॉन्ड खरेदी केले. मी जगताप साहेबांना बँकेच्या वतीने श्री काळेसाहेब, मान्य श्री संजयराव काळेसाहेब, ॲडव्होकेट श्री संजयराव काळेसाहेब, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने बँकेच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. कधी या 8-10 तुम्हाला गायकवाड भेटायला येते आणि आता एकच विचार, आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं, दुसरा विचार नाही. तेव्हा अशी एकच व्यक्ती माझ्या आयुष्यात येऊन गेली, कुठली ही व्यक्ती. आणि त्याबद्दल आमच्या दृष्टीने संस्थेच्या सभासदांच्या जनतेच्या दृष्टीने त्यामुळे उदंड आयुष्य लागू यांना. खूप सुंदर. म्हणजे तुम्ही एका चांगल्या माणसाविषयी खूप चांगल्या प्रतिक्रिया देतात. माझ्या समोर आता बसलेले आहेत, शिरूरहून आलेले आहेत आणि अण्णांच्यावर प्रेम करणारे तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे रामदास राऊत. तर आपण अण्णांच्या विषयी खूप चांगलं नेहमी बोलत असता, लिहित असता, काहीतरी करत असता. तर काय वाटते तुम्हाला वाढदिवसाला आलोय म्हणून? प्रथमतः मी आमच्या तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं अण्णांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा देतो. अण्णा असं एक व्यक्तिमत्व आहे, सहकार आणि कला हा दोन्हीचा संगम घातलेला असं एक व्यक्तिमत्व आहे. अण्णांना भविष्यामध्ये मागच्या काळामध्ये जो काही त्रास झाला, म्हणजे ज्या झाडाला चांगली फळे लागतात त्या झाडाला त्रास होता असं आमच्या अण्णा आजारी नेहमी म्हणत असतात. अशाप्रमाणे अण्णांना झालेला जो त्रास आहे ते सावरण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातील जे कलाकार असतील आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलेलो आहोत आणि याही पुढे राहणार आहे.
अशा पद्धतीने या ठिकाणी शब्द देतो आणि अण्णांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. पलीकडं बेल्ल्या गावचेच एक आदरणीय व्यक्तिमत्व गुंजाळ साहेब बसलेले आहेत. अण्णांच्या वाढदिवसानं आम्हीही आलोय. तुम्हालाही या निमित्तानं काय प्रतिक्रिया द्यायची की अण्णा पुन्हा नव्यानं उभा राहिलेले आहेत? नमस्कार. बेल्हे गावचे सुपुत्र आणि ज्यांनी बेल्हे गावच्या वैभवात भर घातलेले जगताप परिवारातील एक हिरा सन्माननीय वसंतराव जगताप उर्फ अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः त्यांना लाख लाख शुभेच्छा देत असताना, माणसं अनेक जन्माला येतात आणि जातात, पण जी माणसं कर्तृत्वानं मोठी होतात ती माणसं समाजाप्रती समाजामध्ये राहतात. ही स्वतः जगत असताना अनेकांना बरोबर घेऊन स्वतःचा प्रपंच करत असताना अनेक माणसं उभी करणं आणि अनेक क्षेत्रामध्ये स्पर्श करणं, मग कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, अनेक क्षेत्रामध्ये स्पर्श करणारी व्यक्ती, की आपण म्हणतो अष्टपैलू व्यक्ती. का कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व हे कुठं विकत मिळत नाही, ते स्वतःच्या स्वकर्तृत्वानं कमावं लागतं. आणि मग त्याचं मूर्तिमंत जर उदाहरण म्हटलं तर वसंतराव अण्णा हे या बेल्हे गावचे निश्चित अग्रेसर आहे. यांनी आपल्या गावामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक उपेक्षित जणांना आणि अनेक कुटुंबांना हातभार लावला, अनेक कुटुंब उभी केली आणि अनेक आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते, त्यांचे सहकारी मित्र यांना त्या ठिकाणी मान सन्मान देऊन समाजामध्ये त्यांचा मान उंचावून अशाच प्रकारे त्या ठिकाणी वागणूक दिलेली आहे. मग आता राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांना सामोर संगती घेऊन जाणारं व्यक्तिमत्व, नुसतं स्वतःपुरतं पाहणं, स्वतः मोठं होणं त्यापेक्षा सर्व संगती सोबत्यांना बरोबर घेऊन जाण्याचं अष्टपैलू व्यक्तिमत्व जर कोणाकडे असेल तर ते वसंतरावमध्ये आहे. खूप सुंदर. तुम्ही त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी पुन्हा लाख लाख शुभेच्छा. अण्णांच्या विषयी माणूसपणाच्या आणि तुम्ही सत्याला सत्य म्हणणारे एक व्यक्तिमत्व या बोलण्यातून तुमच्या जाणवते. खूप सुंदर शिकल्यात. याच्याकडे आळकुट येऊन आलेले आमचे ॲडव्होकेट माने साहेब, मला सांगा की अण्णांच्यावरती प्रेम तुम्ही खूप करताय असं मला लक्षात येत आहे, तर तुम्ही काय वाटतंय अण्णांच्या वाढदिवसानिमित्तानं आज? नाही, काही अण्णांतर माझा संबंध आता अगदी शेवटच्या काळात त्यांनी ही पतसंस्था जी साई कृपा निर्माण केली तिथून पुढे आला, म्हणजे थोडाच कालावधी आहे, पण त्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दलची आपुलकी, जवळीक म्हणजे खूप वाढली. माणूस वेगळा आहे, त्यांची काम करण्याची पद्धत, आचार विचार, त्या सगळ्या गोष्टी अगदी मनाला भावणाऱ्या आहेत. म्हणून ह्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्यासाठी, आनंदी आयुष्यासाठी, आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा.